2017 मध्ये पेमेंट बँक लॉन्च झालं होतं आणि 2018 मध्येच आरबीआय कडून फर्स्ट वॉर्निंग पेटीएमला झाली होती. एका ऑडिट रिपोर्ट मधून समजलं की पेटीएम अँटी मनी लॉन्ड्रिंग रेग्युलेशन्स फॉलो करत नाही आहे आणि केवायसी पण कंप्लाय करत नाही आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आरबीआयने 1 करोड रुपयाचं पेनल्टी इम्पोज केलं होतं पेटीएम वरती. कारण जेव्हा पेटीएम ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत होता, लायसन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत होता, तेव्हा रॉंग इन्फॉर्मेशन आरबीआय बोलतो की तेच व्हायोलेशन रिपीट करत आहे पेटीएम आणि त्यामुळे कस्टमर ॲक्विजिशन वरती रिस्ट्रिक्शन लावले होते. बट ऑक्टोबर 2023 मध्ये अजून एक पेनल्टी इम्पोज करतो आरबीआय पेटीएम बँकवर. 5 करोडचा पेनल्टी इम्पोज करतो. आरबीआयला असं वाटत होतं की